आमच्या घरातले नारळ असते बघ, देवापुढे नारळ ठेवलेले. ही का? ही माझा पण आला एक उगवून. अजून अजून कुठं तरी तिथे एक आहे. 4 नारळ आहेत आमच्या घरातले. हा ह्यो पण आमच्या घरातला आहे बघ, कोरोनात आम्ही आलो तेव्हा. हे पण का? ह्यो पण तो की बाका तू तिकडे खालता आहे का? ह्यो पण आमच्याच घरातला गुडीतला. कसले मोठे आले तो. बदामी आंबा आहे ना. भरपूरच लागलेत. 2-3च आंब्याला आहे ते. त्याला 5 पांदी होती ग आंब. हे झालं फळमाची. त्याला 2 नाही, त्याला 2. एकतर बऱ्याच दिवसांनी गावाकडे जाणं झालं होतं आणि त्याच्यामुळे शेतामध्ये फेरफटका मारल्याशिवाय ठरवलं होतं की यावेळी पुण्याला यायचं नाही. त्याच्यामुळे आम्ही गेलो, मस्त शेतामधल्या भुईमुगाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा तोडून खाल्ल्या. आणि खास कारण म्हणजे आम्ही निघालो होतो आमच्या आंब्याच्या झाडाकडे. यावर्षी त्याला किती आंबे धरलेत हे बघण्यासाठी. गेल्यानंतर बघितल्यावरती समजलं की बापरे, आंब्याचं झाड तर आमचं पूर्णपणे आंब्यांनी वाकून गेलेलं आहे. एवढे सगळे आंबे त्याला लागलेले आहेत. पण याला काही अजून पाड आला नव्हता. याच्यामध्ये अजून पक्की अशी कोयरी बनली नव्हती. हे आमचं खास आहे लोणच्याच्या आंब्याचं झाड. याच्यापासून एकदम चमचमीत मसालेदार असं लोणचं आम्ही घरच्या घरी बनवतो. जर कोणाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून व्हॉट्सअप करून सुद्धा ऑर्डर करू शकता. तर हे स्वतःच्या झाडाचे आंबे स्वतःच्या हाताने तोडून खाण्यामध्ये काहीतरी एक वेगळीच मजा असते. पण हे थोडेसे जास्तच आंबट आंबे आहेत. आम्हाला थोडाफार तरी गोड हवा होता, त्याच्यामुळे हे आंबे आम्ही तोडून घेतले. जास्त नाही, 1-2च आंबे तोडून घेतले आणि त्यानंतर निघालो आम्ही आमच्या दुसऱ्या आंब्याच्या झाडाकडे. वाटेत जाता जाता बघतोय काय तर तिथे बरेच आंबे खाली पडलेले होते. आणि ते काय वादळामुळे नाही तर शेतामध्ये भरपूर माकडं होती. जवळजवळ 15 ते 20 माकडं होती. त्यांनी आंबे खाऊन टाकले होते. आणि हे आमचं गोड आंब्याचं झाड. तिथे गेल्यानंतर आम्हाला आतमध्ये शोधून 2 आंबे सापडले होते मोठमोठे. तसे बरेच आंबे होते पण आम्ही 2 आंबे काढून घेतले होते. आणि त्यानंतर म्हटलं आता चला निघूया घरी. हे 2 रस्त्यात जाता जाता बघतोय काय आंब्याच्या झाडावरती जवळपास 15 ते 20 माकडं बसलेली दिसली. आणि त्यांच्या पोटाला त्यांची छोटी छोटी पिल्लं सुद्धा होती आणि त्यांना घेऊन ते उड्या मारत होते. चला दाखवते तुम्हाला पण.